म्हटल्यार सांगपाक सोदता की BSc मिटिंगेक जेन्ना आमी उलयले तेन्ना 30 मिनिट्स फॉर अ पार्टी हो डिसायड जाल्लें. मातशें स्पिकरान जाणून घेवचें, कित्याक परत परत मागीर डिस्टर्ब करतलो आनी बंद करतलो. सो म्हाजे 25 पॉयंटेड हे जनरल डिस्कशन आसा. Speaker sir, I rise to participate in the general discussion on budget 2026-27 presented by the Honorable Chief Minister with great fanfare and many announcements. I have studied this document carefully and I want to place before this house not opinions, not politics, but fact drawn directly from the pages of this budget speech itself. Speaker sir, a budget is not a festival. A budget is not a speech. A budget is a legal promise made by a government to the people about where their money will come from and where it will go. Judged by that standard, judged by the standard of accountability, this budget has serious and in some cases shocking failures that I intend to place before this house on one by one. I will brief, I will be factual, and I will be honest. I request honorable members and the people of Goa who are watching to listen carefully because what I am going to say affects every family in this state. Speaker sir, पहिलो पॉइंट. पहिल्या पॉइंटार आमी पळयता की सीएमान फिस्कल मॅनेजमेंट अंडर दिस गव्हर्नमेंट एक्सलंट आसा म्हणून सांगलेलें आसा. जेन्ना आमी पळयता द CAG रिपोर्ट रेव्हेन्यू सरप्लस फॉर 2024-25 हांगा 2,867 crores डिस्क्रायब केल्ले आसा. दिस इज very speech has the highest ever history सगळ्यांकून चड बजेट केल्लो आसा म्हणून त्यांनी डिस्क्रायब केल्लो आसा. बट द प्रोजेक्टेड रेव्हेन्यू सरप्लस फॉर 2026-27 हांगा स्पीकर सर कितले दाखयल्या फक्त 1,666 crores म्हटल्यार फॉल ऑफ रुपीज 1,201 crores म्हटल्यार टोटल ड्रॉप जो आसा तो 42% दाखयला. फक्त 2 वर्सां भितर 42% ड्रॉप जाल्लो आसा. सो हितून स्पीकर सर जेन्ना आमचो मुखेलमंत्री अनाउन्समेंट करता जे मॅनेजमेंटाची गजाली करता आनी एक मॅनेजमेंट इट्स एक्सलंट म्हणून ह्या बजेटान सांगलेलें आसा. हितून इतलेंच कळटा की हें ड्रॅमॅटीक दाखयल्लें आसा. हेतून फॅक्ट्स जे आसा ते फॅक्ट्स दाखयनासतना हे ड्रॅमॅटिकली हे जो फिस्कल डिसिप्लीन आसा हो आमकां हांगा दाखयल्लो आसा. स्पीकर सर हांगा 2 क्लेम्स जे आमी पळयता ह्या बजेटान हांगा टोटल जी बजेट आसा बजेट स्पीच आसा तितून 80 पेजीचें हें बजेट आसा. ह्या 80 पेजीच्या बजेटान GSDP सरप्लस डिफेक्ट्स रिसिप्ट्स एक्सपेंडिचर इन ग्रेट डिटेल्स मेन्शन केल्ले आसा. पूण ह्या 80 पेजीच्या बजेटान एक लायनीन बसून आउटस्टँडींग डेब्ट म्हटल्यार आउटस्टँडींग कितली रिणां आसा हें गोंय सरकाराची ती एकूय लायनीन मेन्शन केल्ली ना. आयज गोंयच्या जनतेन आनी गोंयचे ज्यो फॅमिली आसा कुटुंबांनी तांकां कळपाक जाय की गोंय सरकाराचें कितलें रीण आसा. आमी जेन्ना पळयता की गोंयकार कोणा कडेन कोणूय रिणान आसा नाल्यार तांकां खबर आसता आपलें अमकेंच रीण आसा. एक शॉपकिपर समज आसा ते शॉपकिपराक खबर आसता की आपलें अमकेंच रीण आसा म्हणून. पूण ह्या गोंय सरकाराचो ह्या बजेटान 2026-27च्या बजेटान कितलें रीण आसा हें खंयच दाखयल्लें ना. हें कित्याक दाखोवंक ना हेजो प्रश्न हें कित्याक लिपोवन दवरिला हो प्रश्न हांव मुखेलमंत्र्याक विचारता की ह्या हावजान हें लिपोवन कित्याक दवरिला. हांव मागता बींग अ फायनान्स मिनिस्टर तेंचेर रिक्वेस्ट करता की हो टोटल जो फिगर आसा कितले रिणान आसा कितलो डेप्थ आसा हो फिगर ह्या हावजा भितर डिस्कशनाक हाडचो आनी हो हावजान टेबल करचो. स्पीकर सर, पॉयंट नंबर 3. CM proudly announces fiscal deficit rupees 3,895 crores within FRBM limits. हे स्पीकर सर अशें दाखोवन दिला की एक व्हडलें अचिवमेंट कितें तरी केला म्हणून आनी परत ह्या बजेटान अशें अनाउन्समेंट चालूच आसा ती आमी फुडेंय पळयतले. पूण स्पीकर सर हें फक्त स्टेईंग इन द लिमिट्स म्हटल्यार जे लिमिटान रावता पळय त्याच लिमिटान रावला अशें हें दिसून येता. कित्याक एक रिस्पॉन्सिबल गव्हर्मेंट जो आसा तो रिस्पॉन्सिबल गव्हर्मेंटाची ती रिस्पॉन्सिबिलिटी आसा की FRP लिमिटान रावचो म्हणून. आयज अशें अचिवमेंट म्हणटा तो म्हटल्यार तो अशें दिसता इट इज लायक द
द स्टुडंट सेईंग ही डिडंट फेल्ड म्हटल्यार तो आपूण एग्जामीन फेल जावंक ना हे स्टुडंट सांगता अशें दिसून येता. सो स्पीकर सर आयज हे सेलेब्रेट करपाचें न्हू, हे बजेट जे सद्याक जे दिल्लें आसा हे सेलेब्रेट करपा सारकें कांयच ना. इट इज जस्ट अ लिगल कंप्लायन्स जो सरकारान केल्लो आसा. हांव मागता की मिसलिडींग जे लोकांक आयज करता की व्हडलें कितें अचिवमेंट केल्लें आसा म्हणून हें सांगचें न्हू. स्पीकर सर पॉयंट नंबर 4 जो बजेट आसा तो बजेट टोटल गोंय सरकाराचो आसा तितून 2078 करोज जो आसा तो सेंट्रल गव्हर्मेंटाचो एसिस्टन्स गावल्लो आसा फॉर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. आतां 2078 करोज हो जो गावला हितूनय स्पीकर जर अशें जाला की इट इज द हायेस्ट एवर इन द स्टेट हिस्ट्री अशें हितूनय अचिवमेंट म्हळ्यार व्हडलो कितें अचिवमेंट जाल्लो आसा अशें दाखोवन दिला. स्पीकर सर हांव सांगपाक सोदतां सीएमान हेजो फूल क्रेडीट घेतलो. डबल इंजीन सरकाराक लागून दिला म्हणून सांगलें पण हे डबल इंजीन सरकारान कित्याक दिला. आयज स्पीकर सर सगळ्या म्हटल्यार सरकाराचो जो टॅक्स पेयर पयसो आसा स्टेट गव्हर्मेंट आसूं सेंट्रल गव्हर्मेंट आसूं तो सेंट्रल गव्हर्मेंट घेता गोंयच्यानूय घेता आनी गोंयच्यान जे एक्सपेंडिचर करचो आसता ती एक गव्हर्मेंटाची सेंट्रल गव्हर्मेंटाची डिस्ट्रिब्युशन कॅपिटल स्कीम आसता ते स्किमीचे द्वारे ते सगळ्यांक डिस्ट्रिब्यूट करता. सो हितून व्हडलें कितें अशें ना की अचिवमेंट जाला सेंट्रल गव्हर्मेंटान आमकां दिला हो सेंट्रल गव्हर्मेंट आमकांच न्हू बाकीच्याय स्टेटीक त्याच प्रमाणे दिता. ज्या भशेन बजेट वाडटा त्या भशेन हो जो सेंट्रली अलॉटमेंट आसा हें वाडलेलें आसा. सो हितून आनी कांयच ना. सो स्पीकर सर हितून इतलेंच दिसता की एक पॉलिटिकल क्रेडीट घेवपाक हो इलेक्शन इयर आसा ओदोय डिस्कशन जाली इलेक्शन इयर आसा एक पॉलिटिकल बलून दाखोवपाक लागून हें मुखेलमंत्री सांगपाक सोदता. सो हे हितून कांयच अशें ना की बाबा एक्स्ट्रा कितें तरी सरकारान दिलें म्हणून सेंट्रल गव्हर्मेंटान. स्पीकर सर पॉयंट नंबर 5 द सीएम हिमसेल्फ प्राउडली स्टेट्स इन हीज ओपनिंग that this is the 7th consecutive budget. आतां 7वें बजेट म्हणटा म्हटल्यार 7वें बजेट म्हळ्यार मुखेलमंत्र्यान 7 फावटी बजेटां आतां आमकां दाखयली. आतां 7 असो मुखेलमंत्र्यान आयकोचो 7 फावटी जेन्ना बजेट दाखयलें 7 फावटी आतां रस्ते केले. रस्त्याक आमी पळयता एवरी इयर रिसर्फिसींग जाता परत परत रस्ते आमचे वयता पावस पडलो म्हणटकच दुसरो रस्तो घालचो पडटा. आमचो स्पिकरूय पयलू PWD मिनिस्टर आहलो तेकाय सारकें खबर आसा. सिवरेज प्रोजेक्ट आसा ते अनाउन्स करता डिले जाता. आमी मेंबर आसा PAC कमिटी PUC कमिटी तितूनय आमचे डिस्कशन जाता परत परत डिले जाता. तशेंच आमी पळयता मल्टिपल कितलींशीं वर्सां लागता हे प्रोजेक्ट जावपाक. तुमी हेल्थ सेंटर्स पळया आयज हेल्थ सेंटरान जे डॉक्टर जाय ते डॉक्टर सारके ना. आमी पळयता की मेडिसीन सारकी मेळना. आमी पळयता की मायनींग डिपेंडंट आसा तेंचो आजून पर्यंत जो इश्यू सॉल्व जाल्लो ना. आमी पळयता की म्हादय सारको येदो व्हडलो डिस्प्यूट जो आसा तो आजून पर्यंत सॉल्व जाल्लो ना. सो प्रत्येक वेळा आमचेर सगळ्यांक हें जाल्लो आसा. आयज अनएम्प्लॉयमेंट गोंयांत इतलो वाडलेलो आसा की तो टार्गेटेड तेजेर कशें काम करपाचें हें टार्गेटेड कांयच ना. सो इतले सगळे आमच्या पब्लीक सेक्टरान जाता तितून स्पीकर सर ह्या सरकारान त्या बजेटान खंयच रिकॉर्ड हें मेन्शन केल्लें ना. तितून सरकार सेलिब्रेशनूच करता इव्हेंट्सूच करता. हें सेलिब्रेशन कितें म्हटल्यार तो रिकॉर्ड प्रोवायड करपाची गरज आसली. हांगा रिकॉर्ड आनी अकाउंटेबिलिटी जे एग्जामिनेशन आमी अकाउंटेबिलिटी म्हणटा ट्रान्सपरन्सी म्हणटा ही ट्रान्सपरन्सी आमकां मातूय दाखयल्ली ना. सो मुखेलमंत्र्यान ही ट्रान्सपरन्सी हांगा दाखोवपाची गरज आसली. ते आमी पळोवपाक जाय की आतां तरी दाखयता काय म्हणून. स्पीकर सर फुडें आमी जेन्ना पळयता तेन्ना गव्हर्मेंटाचो एवरी बजेट जो आसता तितून 2 तरेचे कॅटेगरी आसता. एक कॅटेगरीन कितें आसता जो प्रोजेक्ट जे आसा ते स्टार्ट जेन्ना जाता म्हटल्यार कमेन्समेंट ऑफ द प्रोजेक्ट आनी दुसरी कॅटेगरी आसता ती कंप्लिशन ऑफ द प्रोजेक्ट. हांव स्पीकर सर एक वर्सान कितले प्रोजेक्ट कंप्लीट जाता हेजी टोटल आमकां मुखेलमंत्र्यान ती लिस्ट दिवपाची आसता. ह्या हावजान टेबल करपाचें आसता. ऑडिटेड लिस्ट जी कामां कंप्लीट जाल्या ती दाखोवपाक जाय. स्पीकर सर हांगा ह्या बजेटान जो 2022-23 आमी पळयले 2023-24 2024-25 ह्या बजेटान कितलीं कामां कंप्लीट जाल्या आनी ती आमकां टेबल करपाची गरज आसली. ती स्पीकर सर ह्या बजेटान म्हटल्यार कितली सुरवात जाली आनी कितली कंप्लीट जाल्ली आसा ह्या बजेटान खंयच दाखयल्ली ना. गेल्या त्या 2 वर्सांनी गेल्या त्या 3 वर्सांनी हेजो ऑडिटेड रिपोर्ट ह्या बजेटान आमकां खंयच दिसलेलो ना. तो एनेक्शल आमी सगळे चॅक केले तितून खंयच ना. सो स्पीकर सर हें अशें दिसून येता इट इज नॉट अ कमिटमेंट इट इज नॉट अ प्रॉमीस इट इज जस्ट अ पेपर. म्हटल्यार पेपराचेर फक्त दाखयलां की कितें कामां आसा. कित्याक हेजें हांव उदाहरण प्रमाणे तुमकां सांगतलो आतां स्पीकर सर. एनेक्शल B हितून आमी पळयलें बजेटाचें तितून 17 मेजर प्रोजेक्ट्स डिनोट केल्ले आसा. तितून मेजर प्रोजेक्टा भितर साल्वादोर द मून सॉर्डन ब्रिज जो आसा तो अलोन ₹274 करोज दाखयल्ले आसा.
मागीर महाविद्यालय संकुल एट गोवा युनिव्हर्सिटी कॅम्पस हितून 400 कोटी दाखयल्ले आसा. GMC कॉलेज ब्लॉक कॉस्ट रुपीज 205 crores दाखयल्ले आसा. द न्यू रेजिडेंटल डॉक्टर्स हॉस्टेल हेका 106 कोटी दाखयल्ले आसा. बॉयज हॉस्टेल GMC 90 कोटी दाखयल्ले आसा. हे फक्त 5 प्रोजेक्टांचे 1075 crores दाखयल्ले आसा. आता स्पीकर सर हांगा एक्नॉलेजमेंट जो GSIDC आसा जो PWD आसा कन्स्ट्रक्शन बिल्डिंग जे बांदता हेंच्यांनी एक्नॉलेजमेंट केल्लें आसा की देआर अलॉटमेंट म्हणजे जे तेंचे अलॉटमेंट जे आसा ते अलॉटमेंट इज टुगेदर आमी पळयलें जाल्यार GSIDCचे 300 कोटी आसा. PWDचे तुम्ही पळयता जाल्यार 1321 कोटी आसा. आनी जे दोन्ही एजन्सी आमी कंपेरेटिवली केले आनी बाकीचे जे कितलेशे प्रोजेक्ट आता 40 मतदारसंघात आता सगळे उलयताले हांगा रुलींग आमदार खूब जाण परत परत सांगता आमकां 100 कोटी गावल्या 100 कोटी गावल्या 100 कोटी गावल्या. आता हे 40 कॉन्स्टिट्युएन्सीचे हे इतले जे कामां आसा ही सगळी धरली नाजाल्यार जो बजेट एलोकेशन पासून केल्लो आसा 100 crores आसतले सगळी कामां हे सगळे पळयले नाल्यार एजन्सी कडेन एक्झॅक्टली जो फंड एलोकेशन आसा तो पावतलो काय कितें हो फक्त प्रश्न जाला. म्हणजे कितें आसा स्पीकर सर दाखयता आसतना स्पिचीन व्हडलें कितें दाखयता पण जे जातले तेजी गॅरंटी कांयच ना. स्पीकर सर आमचो लोक जे आसा हांकां डिजर्व करता जे लोक त्या भोंवतणी रावता कित्याक 3-3 वर्सां 4-4 वर्सां 5-5 वर्सां प्रोजेक्ट डिले जाता ती कामाच जायना अनाउन्समेंट करता सोडटा आनी कितलेशे फावटे जाल्ले आसा कमेन्समेंट जायत ना केन्ना केन्ना कमेन्समेंट जाता अर्दे वाटेर ते कामां सोदता. सो स्पीकर सर हे मुखेलमंत्र्यान क्लियर कट हे जे एडमिनिस्ट्रेशन हे जे अकाउंटेबिलिटी दिवपाची गरज आसली मात ती खंयच आमकां दिसून येना. सो हे केन्ना जातलें हेंय आमकां दिसना कित्याक आयज अनाउन्समेंट करीत आसा अनाउन्समेंट जाता मात कामां कंप्लीट जायना. स्पीकर सर आनी एक मोठें अनाउन्समेंट जे मुखेलमंत्र्यान केलें ते म्हणजे आमचे जे MLAs आसा सगळे MLAक प्रायोरिटी लिस्ट काडची म्हणून ती प्रायोरिटी लिस्ट काडून 100 कोटी पर कॉन्स्टिट्युएन्सी दितले म्हणून सांगले. आता हे कंबायंड डिपार्टमेंटाचे केले ना टोटल आमचो जो हे आसा तो 4000 कोटी जाता. आता सगळे डिफरंट डिपार्टमेंट PWD आसतले बाकीचे डिपार्टमेंट आसा सगळ्यांक धरून 4000 कोटी जाता. आता हे कॅल्क्युलेशन सिंपल आसा 4000 जेन्ना कोटी जाता तर 4000 कोटीचो प्रोविजन दवरपाक नाका हांगा प्रोविजनूच ना. हांगा येयले म्हणटकूच अनाउन्समेंट केलें प्रायोरिटी लिस्ट कार्ड अरे प्रोविजन खंय आसा की 4000 कोटी आमकां दितले आनी त्या 4000 कोटीचेर आमी जी कामां आसा ती प्रायोरिटी लिस्टार धाडटले. हांगा स्पीकर जर अशें दाखयला वाऱ्यावरी खबरी म्हटल्यार जे इलेक्शनाक लागून गिमिक चालू आसा इलेक्शन अनाउन्समेंट जो लिस्टान आमकां आमी पळयता डिपार्टमेंट लिस्ट जी आमी पळयता तितून खंय एक हितून बसून दाखोवंक ना की प्रोविजन खंय तरी केला म्हणून बजेटान. सो स्पीकर सर ह्या तितून आमी पळयता की हांगा प्रोजेक्ट जेन्ना हें करपाक आसता तेन्ना प्रोजेक्टाक एक्झिस्टींग सॅलरीज आसतले मेंटेनन्स ऑब्लिगेशन आसतली तो प्रोजेक्ट ऑल्सो ऑलरेडी लिस्टेड इन द एनेक्शल ऑफ द बजेट. ह्या बजेटांनी क्लियर कट दाखयल्लें आसा की समज 4000 कोटी आसपाक जाय ना त्या सरकारा कडल्यान ते प्रॉमिस समज करतले ना सारकी पॉलिसी फ्रेमवर्क जावपाक जाय ती पॉलिसी फ्रेमवर्क खंयच ना आनी प्रोविजनूय खंय दाखयल्लें ना. सो स्पीकर सर हे फक्त इलेक्शन गिमीक जावन पडलेलें आसा. स्पीकर सर आमी फुडें पळयता तेन्ना एनेक्शल ई पळोवया. एनेक्शल ईन 133 रोड वर्क्स लिस्ट आउट केल्ले आसा टोटल 40 कॉन्स्टिट्युएन्सी. तितून हॉट मिक्सिंग आसतलें रिसर्फिसींग आसतलें रिस्टेटमेंट आसतलें वायडनींग आसतली. पण तितून आमी पळयता आसतना आमकां अशें दिसलें डिस्क्रिपन्सी अशी दिसली की त्याच विलेजीन परत जाला त्याच जो ऑलरेडी रिस्टेटमेंट केल्लें जावं ऑलरेडी ते खणलेलें ते परत खणला परत रस्तो केला. सो स्पीकर सर जेन्ना आमी पळयता की जो रोड आसा तो रोडाक एक स्पेसिफीक बजेट दवरता 1 वर्स पासून तो टिकना तेजी जो रोड स्ट्रक्चर आसा जो रोडाची क्वॉलिटी आसा ही मेंटेनन्स करपाचो काम जे आसा ह्या सरकाराचें आसा ह्या डिपार्टमेंटाचें आसा. आतां प्रोविजनल जेन्ना हे सगळें जाता तेन्ना सरकारान अकाउंटेबिलिटी घेवपाची गरज आसता कित्याक परत परत त्याच रोड फोडटा. हांगा अशें दिसून येता स्पीकर सर की हे जे रोड फोडप एक बिझनस जावन पडलेलो आसा एक बिझनस मॉड्यूल जाला की बाबा परत परत रोड हाडपाचे परत परत जो फंड आसा तितलोच फंड परत घालता त्या फंडाचे परत कांयच येना. सो स्पीकर सर हो एक बिझनस मॉड्यूल जाला सरकाराचो जो सरकार चलयता जितून आयज कितलेशे जाणांक फायदो मेळटा पण जे लोक आसा लोक त्रासान पडटा कित्याक परत परत खणकुलान पडटा कोण मोडटा कोण पडटा. सो हे स्पीकर सर मुखेलमंत्र्यान क्लियरिफाय करपाची गरज आसा. स्पीकर सर आतां आमी येवया सिवरेज कॉर्पोरेशनाचेर. सिवरेज कॉर्पोरेशनाक 191.5 crores एलोकेशन जालें. एनेक्शल सीन लिस्ट थंय लिस्ट दाखयल्ली आसा की हे जे सिवरेज प्रोजेक्ट आसा ते टोटल
283 करोजाचे आसा. म्हणल्यार नवे प्रोजेक्टूच तुम्ही फंड दिता तांकां 191.5 करोज आणि तितूंतले नवे प्रोजेक्ट तुम्ही अनाउन्स करता की 283 करोज आणि एक्झिस्टिंग म्हटल्यार एनेक्सेड डीन आमी पळयतले डझन्स ऑफ ऑनगोईंग प्रोजेक्ट्स अक्रॉस मुर्मुगांव, पणजी, पर्वरी, साकलीम, फातोड्डा, नावेली, वास्को अँड अदर एरियाज रनिंग इनटू मेनी हंड्रेड्स ऑफ करोज. म्हटल्यार ऑलरेडी ते उरलेले आसा, तेंचे अजून कंप्लीट जावंक ना आनी तेंची कंप्लिशन डेट एप्रील 2026 आसा, जो मार्च 2027. सो ह्या हितून ऑलरेडी कितलेशे हंड्रेड्स ऑफ करोड्साचे प्रोजेक्ट आसा एक्झिस्टिंग आनी तितूनच तुमी न्यू अनाउन्समेंट केल्ली आसा. अरे हेच जायना कंप्लीट आनी ऑलरेडी जो मुर्मुगांव आसा, जो पर्वरी आसा, सगळे फेस करता. शंकर बाबा खबर आसतलें कितलो तुमकां सिवरेज प्रॉब्लेम जाता आनी हे केन्ना कंप्लीट जावची ना. कित्याक कित्याक हांगा फंड बेश्टोच दाखयला, वाऱ्यावयली गजाली असलो फंड दाखयला. स्पीकर सर, हे हितून इतलेंच कळटा, एलोकेशन कॅनॉट कवर इवन द न्यू प्रोजेक्ट अनाउन्स्ड जे केल्ले आसा ते न्यू प्रोजेक्ट कवर करना, विच प्रोजेक्ट वील एक्चुअली बी कंप्लिटेड इन 2026-27. कॉर्पोरेशनान हेजे क्लॅरिफिकेशन दिवचें पडटलें की खंयचे खंयचे कॉन्स्टिट्युन्सी वायज कॉन्स्टिट्युन्सीचे की खंयचे खंयचे प्रोजेक्ट हे टायमली कंप्लिशन जातले म्हणून. कित्याक नवे प्रोजेक्ट केल्या तेय म्हाका दिसना ते कंप्लीट जातले म्हणून. स्पीकर सर, आमी हेल्थ एलोकेशनान पळोवया. हेल्थ एलोकेशनान 2217 करोज हे गोंय सरकारान एलोकेट केल्ले आसा बजेटान. तितूंतले स्पीकर सर गोवा मेडिकल कॉलेज लोन हेका फक्त एक 1663 करोज गावल्ले आसा. तुम्ही आमी समज पळोवंक गेले जाल्यार 48 पैसा आउट ऑफ एवरी सिंगल हेल्थ रुपी गोईंग टू वन इन्स्टिट्यूट एट वन लोकेशन. म्हटल्यार एक लोकेशन जे बांबोळे आसा ह्या लोकेशनाक सगळो 48 पैसा एवरी हे वयता. आतां द हेल्थ सर्विसेस डायरेक्टरेट कवरिंग ऑल PHCs, health hospitals, dispensaries, community health centers across the entire state receives 963 crores. आता स्पीकर सर, एक GMC आसा, GMC सगळो मेळटा. म्हटल्यार अशें दिसता की कोण GMC म्हटल्यार बांबोळे येवपाक सोदता तांकांच हे पयशे ग्रांट जाता आनी बाकीचे जे गांवांनी आतां आमी पळयता की सांग्या सारको वाठार आसा, काणकोण सारको वाठार आसा, सत्तरी सारको वाठार आसा, दारबांदोड सारको वाठार आसा, इंटिरियर कितलेशे गांव आसा, पेडणे आसा. सो स्पीकर सर, ह्या एरियेन आयज कितलीशी गरज आसा, कित्याक ते येवपाक शकना, परत परत तांकां त्रास जाता. सो हांकां जो फंड एलोकेशन, ताका जी हेल्थ पॉलिसी आसा, हेल्थ पॉलिसीन हांकां जो आदार दिवपाची गरज आसली, मात ती आदार हांगा म्हाका तरी दिसना. स्पीकर सर, आयज सगळ्यांक उठोन सुटोन बांबोळेत ट्रॅव्हल करचें पडटलें. हे बजेट पळयल्यार तेच दिसून येता. सो एलोकेशन पॅटर्न जो आसा तो ह्या एलोकेशन पॅटर्न जो आसा हो सपोर्टिंग टू रुरल एरियाज हो तितलो दिश्टी पडना. 17 मिनटां जाले. स्पीकर सर, चुकोन जाली. स्पीकर सर, जो न्यू IPHB 100 बेडेड हांवें त्या दिसा हे 0R मेन्शन हेजो काडलेलो की 100 बेडेड जो ब्लॉक आसा तेजो कंप्लिशन डेट आतां लिस्ट केल्लो आसा की डिसेंबर 2026 येतलो म्हणून, कंप्लीट जातले म्हणून. म्हाका CMA कडेन, मुखेलमंत्र्या कडेन इतलें विचारपाचें आसा की गेल्या विधानसभा जो सेशन आसले, बजेट आसलें 2024-25 आनी हे सेम अनाउन्समेंट 2025-26 हे दोनी हितून अनाउन्समेंट सेम केल्ले. कित्याक हांवें तो 0R मेन्शनूय तेकाच लावन घातलेलो की गेल्या त्या वर्सा तेंच्यान सांगलेलें की ते कंप्लिशन जातले म्हणून. परत ह्या वर्सा परत बजेट हाडलें, त्या वर्सान परत म्हणल्यार 3 वर्सां जालीं आतां कमेन्समेंटूच जायना. आयज बाबडे जे वर्नेबल आमचे लोक आसा, जे खरेंच गरज आसा, आयज तेंची फॅमिली पळयता की बेडेड जी बेडां आसा ती वाडटली, तांकां खंय ना खंय आमी शिफ्ट करतले. मीन्स म्हाका पासून खुबश्यो रिक्वेस्ट येता. सो हें जेन्ना आमकां दिसता तेन्ना सरकार अनाउन्समेंट परत एकदां करता की हेका आनेक वर्स लागतले, ऑलमोस्ट 1 वर्स लागतले. सो स्पीकर सर, हितून आमी पळयता की लोक सफर जाता, लोकांक आयज त्रास जाता आनी हे वर्सांची वर्सां असले प्रोजेक्ट, हो एक एग्जाम्पल आसा, अशे प्रोजेक्ट डिले जायत वयता. सो हेजी जबाबदारी मुखेलमंत्र्यान घेवंक जाय आसली की हो आपूण प्रायोरिटीच्या रितीन हो कंप्लीट करतलो आनी जो स्टार्ट करतलो म्हणून. हें दिसून येना. स्पीकर सर, आमी पळयता जे फ्री ऑडिट वॅक्सिनेशन प्रोग्राम आसा, ह्या प्रोग्रामान 50,000 सिनियर सिटीजन्स जे आसले तांकां 5 कोटी अनाउन्स केल्ले आसा. आतां आमी हेजे हें पळोवया, अल्गोरिथम पळोवया. 5 कोटी समज डिवायडेड बाय 50,000 जो लोकांक केले नाल्यार एकट्या मनशाक एक सिनियर सिटीजनाक 1,000 पडटा. आतां न्युमोनिकल जो वॅक्सीन आसा विच इज स्पेसिफिकली मेन्शन्ड फॉर लंग इन्फेक्शन, म्हटल्यार लंग इन्फेक्शनाक यूज करतात, तेजो प्रायस आसा बिटवीन 3,000 to 5,000.
पर डोस हे मार्केट प्रायस आसा. आतां गव्हर्मेंटाचो मातसो कमी आसतलो, लोवर प्रायस आसतलो. पण समज हो प्रोग्राम फुडें रन करपाक जाय ना, तेका आउटरीच वर्कर्स जाय, तेका कोल्ड चेन जाय, तेका लॉजिस्टीक एडमिनिस्ट्रेशन स्टाफ जाय, तेका फॉलोअप विजिट्स जाय. आतां हें सगळें करतले नाल्यार ते 1,000 पर पर्सन जो आसा हो हितून बसपाचो ना. हितून स्पीकर सर अशें दिसता की जे कॅल्क्युलेशन आसा ह्या सरकाराचें कॅल्क्युलेशन सारकें ना काय कितें, काय सरकाराक हें इम्प्लिमेंटूच करपाचें ना, फक्त दाखोवपाक हे फक्त इतले हे आमी दिल्ले आसा, 50,000 लोकांचे दिल्ले आसा, हे दाखोवपाक करूंक सोदता. कित्याक हे तेंच्यांनी आख्खे कॅल्क्युलेटूच करूं ना. सो हे फेलियर जाला स्पीकर सर. स्पीकर सर तशीच चीफ मिनिस्टर उडान भरारी योजना फॉर इन्स्पायरिंग वुमन्स पायलट रिसिव्ड 1 करोड. आतां राजेश बाब हेजेर उलयतालो की 1 करोड तेंकां गावतले म्हणून. आतां 1 करोड अनावन्स केला. आतां 1 करोड अनावन्स केला म्हटल्यार 1 करोड एकट्याकूच गावतलो. एक तर कितें आसा, कमर्शियल पायलट लायसन्स जेन्ना इंडियन आमी करता ते कॉस्ट मिनिमम 50 to 45 lakhs जाता पर कॅन्डिडेट. ट्रेनिंग, फ्लायींग आवर्स, एग्जामिनेशन आनी लायसन्सिंग फीज हें समज आमी पळयलें टोटल नाल्यार तेका ऑलमोस्ट 1 कोटीचेर पावता. आतां 1 कोटीचेर जेन्ना पावता तितून जो सपोर्ट सिस्टम जो सरकार प्रोवायड करता, आतां सपोर्ट समज 50-50 दिली ना 2 ते 3 जाणांक मॅक्सिमम हें दिवपाक शकतलो. सो आयज जेन्ना उडन भरारी म्हणटा आमी, उडन भरारी म्हणून उडपाक जाय, उडपाक आयज आमचे जी युवा तरुण आसा ती फुडें सरता की बाबा आपूण वयतले पायलट जातले. पण सडनली तांकां कळटा की आमचेर फंडूच ना, फ्लाय कशी जातली, उडटली कशी. सो हो सरकारान हेजेर हें पळोवपाक जाय आसलें. मात त्या सरकारान 1 कोटी दिल्या म्हणजे हें फक्त स्कीम दाखोवपाक लागून, म्हणजे दाखोवपाचे दात जाल्ले आसा. स्पीकर सर, एड्युकेशन सेक्टर दीस सिंगल बजेट अनाउन्स 5 ब्रँड न्यू स्किम्स. आता ह्या बजेटान 5 स्किमी अनाउन्स केल्यो. PRAYOG फंड कनेक्ट, मागीर एकाडेमिक एक्सलन्स स्कीम, परीक्षा एंड शिक्षा सेतू. आनी ह्यो सगळ्यो स्कीम ज्यो आसात ह्यो विथीन 1 year ज्यो आसा ती मेळटली म्हणून सांगल्या. ऑन हायर एड्युकेशन लोन ह्या हायर एड्युकेशनाक मेळटा. आतां हेज्या पयलू स्पीकर सर खुबश्यो स्किमी अनाउन्स केल्यो, त्यो स्किमी इम्प्लिमेंट पासून सारक्यो जायना. आतां आमी ही समज स्कीम इम्प्लिमेंट करतले नाल्यार कितें लागतलें तांकां. स्कीम रिक्वायर्स ट्रेन्ड प्रोफेशनल पर्सनल्स, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, मॉनिटरिंग सिस्टम, इव्हॅल्युएशन मेकॅनिझम्स, सस्टेन्ड multi-year funding to show any real results. Before launching 5 new schemes, I asked the government what happened to the schemes announced in the education sector in last year's budget. कितें जालें, कित्याक एवरी टायम इम्प्लिमेंटेशन जायत ना, फुल्ली इम्प्लिमेंटेशन कांयच ना. इव्हॅल्युएशन जे करपाक जाय इंडिपेंडंटली ते इव्हॅल्युएशनूय आमकां दिसून येना. आमी पळयता की ह्या हावजान ते स्किमींचो रिजल्ट जो आसा तो हाडून दाखोवपाक जाय आसलो, आयज खंय ते दाखयना. आनी तितून आतां ह्यो नव्यो स्किमी हाडल्या. आयज अशें दिसता की जो पब्लिकाचो हे आसा परसेप्शन आसा तो फक्त कन्फ्यूज करपाक सोदता की न्यू स्कीम, न्यू एडवर्टिजमेंट हे हाडून एडवर्टिजमेंटाच्यो गजाली ज्यो आसा त्यो वाडटा, पण जो लोकांचो पयसो आसा तो आयज वेस्ट जाता. सो हे अकाउंटेबिलिटी खूब गरजेची आसा. स्पीकर सर, दयानंद सोशल सेक्युरिटी स्कीम ही स्किमीन एक अनाउन्समेंट मुख्यमंत्र्यान केला. गव्हर्मेंट ओन मीन्स तो गव्हर्मेंटाची एक फ्लॅगशीप स्कीम ती. तितून आमी पळयता की जो एल्डरली आसा, डिजेबल्ड आसा, जो विडो आसा हांकां जो फंड आसा तो एलोकेशन जाता. आतां टोटल फंड जो आसा तो 479 crores हो एलोकेट जाल्लो आसा. सीएमान प्रॉमिस केल्लें आसा की एफआउट जो आसा तो आपूण मंथली इन्क्रिमेंट करतलो. आतां मंथली इन्क्रिमेंट करतलो म्हणून सांगल्या. आतां हे मंथली इन्क्रिमेंट कशें करतलो, कितें करतलो, खंय करतलो, हेजी कांयच गजाल ना. म्हटल्यार फिगर एकूय ना. जो म्हाका दिसता भटान सांगूंक जाय आसलें की बाबा फिगर घालपाक जाय, प्रोविजन दवरपाक जाय, प्रोविजन खंयच ना. आनी कशें अनाउन्समेंट केला, हे फक्त इलेक्शनाक लागून अनाउन्समेंट केला काय कितें. आतां ते खूब जाण हे थापटे जाले की बाबा हय अनाउन्समेंट केलें म्हणून. अनाउन्समेंट केला आतां सगळें आतां 4 वर्सां आमकां कंप्लीट जाली. एक कितें अनाउन्समेंट केला नाल्यार तेजो बजेट जे प्रोविजन आसा ते प्रोविजन दिवपाक ताका आसलें. आतां हे बजेट प्रोविजनूच दिवंक ना. म्हटल्यार आयज खरें म्हटल्यार मुखेलमंत्री जो येदो व्हडलो बजेट आमकां दाखयता त्या बजेटान कितें एक फिगर दिवंक ना. म्हटल्यार हितून इतलेंच कळटा की फोटोपा सारकी गजाल ही आसा जितून फक्त लोकांक दाखोवपाक अरे वाडटले, लोक हॅपी जातले, काय इलेक्शना कडेन परत अनाउन्समेंट करतले की बाबा हे तुमचे आमी अमकेच वाडयतले. राव मातसो आयका मरे, हे इम्पॉर्टंट तुकाय तुमच्याय मतदारसंघान आसा. सो स्पीकर सर, हे आयज आमचे जे
सगळे आसा एल्डरली आसतले आमचे डिजेबल्ड आसतले विडोज आसतले हेंच्या भितर एक उमेद हाडपाचो प्रयास केला पण तो उमेद इतली म्हटल्यार लोक आमकां पासून परत परत धरतले की आमचे वाडले रे कितें वाडले कितले वाडले हे कोणाक खबर ना आमदार समज ऑफिसान आतां बसले सगळ्यांक विचारतले तुमी याद धरा स्पीकर सर तशेंच अटल आसरा योजना आता अटल आसरा योजना ही खूप गरजेची योजना हाऊस रिपेअर्स जे आसा ताका लागून फक्त 15 कोटी दवरिल्ले आसा आमी सदांच म्हणटा की हे वाडपाक जाय मात ते वाडना आता वाडयतले म्हूण सांगता आता अप्रुवल्स ते आमी पळयले की 2025-26 1650 एप्लिकेशन अप्रुवल जाली डिवायडींग रुपीज समज आमी टोटल 15 कोटीचो डिविजन केले नाल्यार हाऊस होल्ड जो आसा 1,650 ताका अप्रोक्सिमेटली 91,000 एक हाऊस होल्डाक पडटा आता 91,000 पडलो आयज कन्स्ट्रक्शनाचो लेबर कॉस्ट मटेरियल कॉस्ट इन गोवा सद्याक वाडलेलो आसा तुम्ही पळयता ते समज आसा नाल्यार 2,000 ते 2,500 पर स्क्वेअर फीट जाता आता 91,000 जो कॉस्टिंग सरकारान दिला तितून आमी केले नाल्यार अप्रोक्सिमेटली 40 स्क्वेअर फूट इतलो हे बांदपाक शकता म्हटल्यार कितें एक बाथरूम कसो इल्लोसो बाथरूम कसो बांदपाचो हे असिस्टंट सरकारा कडल्यान घेता आता हितून ही मॅथमॅटिकल आसा एक जो आमी चिंतता की पॉसिबल जातले घर रिपेअर करतले आता येदे व्हडले घर आयज करता जाल्यार तेजी गजाल आसता ती वाडोवपाक जाय आसली हे इतर चड वाडोवपाक जाय आसली जावं एटलिस्ट सांगपाक जाय आसलें की बाबा हे इतल्या तितून करूं शकता म्हणून आयज नेवे कोण घालीत रावतले पण 40 स्क्वेअर फिटाचे एरियेन घर बांदपाक शकता हो प्रश्न मुखेलमंत्र्याक आसा आनी मुखेलमंत्र्यान हेजी जी अमावंट आसा ती खरें म्हटल्यार वाडोवंक जाय आसली आनीक वाडोवंक जाय आसली जे करून लोकांक सारको तेजो न्याय मेळटलो स्पीकर सर मायनिंग सेक्टरान खुबशे अनाउन्समेंट आमकां दिसता 5 ते 12 आयर्न ओर ब्लॉक्स जे आसा ते ऑपरेशनल जाले म्हणटा अपफ्रंट पेमेंट्स रिसीव्ड जाल्ले आसा म्हणटा 252.83 करोज हे रिसीव जाले म्हणटा पूण हे बजेट स्पीचीन तुम्ही केअरफुल्ली पळयलें जाल्यार हांगा अशें दिसून येता की डिलिबरेटरी जो जे स्टेटमेंट जो टोटल एन्युअल ना स्पीकर सर हे तुमचे सेक्टर स्पीकर सर म्हाका 30 मिनटां आसा आनी 4 मिनटां उरल्या स्पीकर सर जो टोटल एन्युअल मायनिंग रेव्हेन्यू आसा हो 2025-26 ह्या हितून आमी इतलोच पळयता 250 कोटी सुमार सो पण स्पीकर सर जेन्ना मायनिंग बंद जावचे पयलू आमी पळयतालो जो रेव्हेन्यू आमकां कलेक्ट जातालो तो 3,000 ते 4,000 कोटी जातालो एन्युअली मायनिंग रॉयल्टीज आसतले टॅक्सीज आसताले पण आता स्पीकर सर आता जेन्ना स्टार्ट जाता तितून सामको कमी आमकां रेव्हेन्यू मेळटा हेजो जो ब्रेकअप जो आसा तो ब्रेकअप आमकां खंयच दाखयल्लो ना स्पीकर सर ह्या बजेटान हे पूर्ण तरा सायलेंट पडलें आसा जे आमी सायलन्स पळयता तितून इतलेंच कळटा की हे एक्सिडेंटल न्हू हे मुद्दम केला ह्या मायनिंग सेक्टरान कितें चल्लां कितें ना हेजे सिलेक्टीव वेन आयज सरकार आपणाक जाय तशें चलयता आनी हेजो जो आमकां आमी पळयता की आमचे जे ट्रक ओनर आसतले बार्ज ओनर आसतले जावं मायनिंगान जे लेबर जातले हे सगळ्यांक आयज इफेक्ट जाल्लो आसा सो हेजी अकाउंटेबिलिटी दिवपाची गरज आसली तीय दिवंक ना स्पीकर सर गोवाज मोस्ट क्रिटिकल लॉंग टर्म वॉटर आनी इकोलॉजिकल डिस्प्यूट तो म्हटल्यार म्हादय आमची आवय म्हणून हे घोशणा जी आसा ह्या मुखेलमंत्र्यान आमकां प्रत्येक वेळा करतालो पण ह्या प्रत्येक वेळा करून पासून मुखेलमंत्री ह्या बजेटान हे सांगपाक एक लायन आनी एक स्टेटमेंट पासून करपाक फेल जाल्लो आसा जेन्ना आमी म्हादय म्हणटा ही आमच्या काळजांतल्यान येवपाक जाय की आमची म्हादय आमकां वाचोवंक जाय आमकां हें उदक जाय आयचे आमी पळयता की नॉर्थ गोंयचे लोक मॅक्सिमम ह्या म्हादयचेर डिपेंडंट आसा आनी जेन्ना ही म्हादय बंद जातली तेन्ना हो सगळो प्रसंग आमच्या गोंयकारांचेर येतलो आयज व्हडले प्रोजेक्ट येता ह्या प्रोजेक्टांक न्यू तुमी डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट दिता थंय कन्स्ट्रक्शन जाता थंय उदक जाय म्हणटा जेन्ना हे सगळें जाता आनी आयज म्हादय आमकां डायवर्ट जाता तितून इतलेंच कळटा आयज कर्नाटका सारकी स्टेट ती आपणाक म्हादयचे सगळे जे आसा ते आपणाच्या बजेटान घालता पूण गोंय सरकार आयज अपयशी ठरलेलो आसा इतले आमचे एनवायरमेंटलिस्ट आसूं आमचे जे फार्मर्स आसूं आमचे जे सिटीजन्स आसूं हे झुजता म्हादय खातीर जावं हितून खंयच ह्या म्हादयचो प्लॅन कॉन्क्रीट प्लॅन कितले पयशे लागतले समज कोर्टान झगडटले कितले पयशे लागतले कितें लागतले हें कांयच मेन्शन केल्लें ना म्हटल्यार आयज हो सरकार जावं मुखेलमंत्री जो आसा सो म्हादय विकपाक सोडलेले आसा अशें तरी म्हाका दिसता स्पीकर सर सीएमान परत अनाउन्समेंट केल्लें आसा की 1.8 करोज जे ट्युरिस्ट अरायवल जाल्ले आसा 2025 10.66% इन्क्रीज जाला म्हणटा इंटरनॅशनल ट्युरिस्ट स्पीकर सर हे इन्क्रीज जाला नाल्यार बजेटान खंयच हे नोट केल्लें ना ह्या 2025-26 बजेटान रेव्हेन्यू कितलो ट्युरिजमाच्या थ्रू आमच्या गोंयान कितलो रेव्हेन्यू येयला हे खंयच सांगलेलें ना स्पीकर सर म्हाका एक 2 मिनटां दिया जालें 2 मिनटां सोडून स्पीकर सर टोटल अरायवल
दोन मिनटां घ्या स्पीकर सर. टोटल अरायवल कितलो जाला आणि आमच्या गोंयकारांक कितलो पयसो ह्या प्रॉफिट जाल्ले आसा जे आमचे लायव्हलीहूड जगता टुरिझम बेसिसाचेर हेची थोरायेन स्टडी करपाची गरज आसली मात ती खंयच केल्ली ना. स्पीकर सर आता भाशणांनी प्रेमेन शेटान जावं मुखेलमंत्री प्रत्येक वेळा म्हणटा सर्वोदया अंत्योदया आणि ग्रामोदया. आता ग्रामोदया म्हणटा तेन्ना आमी ग्रामोदयान कितें येता ग्रामोदयान चडशे आमची शेतां येता आमची शेती येता आमची शेतकार येता. ह्या ग्रामोदयान स्पीकर सर एग्रीकल्चर जे आसा एग्रीकल्चर बजेट जो आसा हांवें सप्लिमेंटरी बजेटान उलयल्लो तितून हांवें क्लियर कट सांगलेलें की जो बजेट आसा तो पयलू फक्त 1% आसा म्हणून. सो 1% बजेट आसा तो आता परत आनी कमी केल्लो आसा आणि 13% म्हटल्यार 13 करोड हो मायनस केल्लो आसा. स्पीकर सर एकूच मिनिट स्पीकर सर एकूच मिनिट एक 13 करोड मायनस केला. हितून इतलेच कळटा मास्टर स्पीकर सर हितून इतलेच कळटा आयज आमचे जे शेतकार ही शेतां रोयता ह्या शेतकारांचेर टोटल अन्याय जाल्लो आसा आणि हांव मागता मुखेलमंत्र्या कडेन हे परत रिवायव करचे. 13 करोड कमी केला खरं म्हटल्यार वाडोवंक जाल्ले 39%. स्पीकर सर 39% लँड यूज आसा गोंयचो शेतकारांचो आणि हो शेतकारांचो लँड यूज आयज खंय ना खंय हो सरकार जो आसा हो शेतकारांक निग्लेक्ट करून हे भायर मारता. हांव मागता सरकारा कडेन की हे बेग्यानच्या बेग्यान परत इम्प्लिमेंट करचे आणि शेतकारांक न्याय मेळोवन दिवचे कित्याक आमच्या सगळ्या मतदारसंघांनी सगळे कडेन शेतकार आसा आणि हे समज जायना जाल्यार इतलेच कळटले हो सरकार जो आसा हो शेतकार विरोधी आसा.